करकंब परिसरात पुन्हा एकदा चोऱ्या सुरू। चोरांच्या कालव्यामुळे करकंब परिसरातील नागरिक भयभीत। करकंब पोलीस स्टेशन हद्दी घडलेल्या व मिळालेल्या माहितीनुसार भोसे येथील कुसुम मधुकर गावडे यांच्या फिर्यादीनुसार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा भाऊ नवनाथ हा बहिणीकडे गेलेला होता व त्यांच्या वहिनी आई वडील सर्वजण एकत्र जेवण करून रात्री घरात झोपले होते। त्यांनी घराचा दरवाजा पुढे ढकलून आतून कडी न लावता झोपी गेले असल्याची तक्रार दिली आहे। त्यांच्या आजी पोर्चमध्ये झोपलेल्या होत्या। वडील घराच्या बाहेर अंगणात बाजेवर झोपले होते। त्यानंतर दिनांक 6 जानेवारी रोजी पहाटे 3 नंतर त्यांना जाग आल्याने त्यांनी त्यांच्या उशाला ठेवलेला मोबाईल तपासला, परंतु तो मिळून आला नाही व त्यांनी कडापावरती ठेवलेले घड्याळ त्यांनी पाहिले तर तेही मिळून आले नाही। त्यांनी पर्समध्ये ठेवलेली 12,000 रुपयाची रक्कम तीही त्यांना दिसली नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारले, आईला विचारले व घरातील सर्वांना विचारले। पहाटेच्या वेळ असल्यामुळे त्यांना थोडा संशय बळावला व त्यांनी शेजारी राहणारे वैजनाथ गावडे यांना आवाज दिला। त्यांच्या घरातील लोकांनी जागे झाल्यानंतर त्यांनी फिर्यादीने फोन लावण्यास सांगितले, परंतु त्यांचाही मोबाईल गहाळ झाल्याचे लक्षात आले। असा एकूण त्यांनी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार 12,000 रुपये किमतीचा मोबाईल, 15,000 रुपये किमतीचा दुसरा मोबाईल, 3,000 रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, 5,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, 1,000 रुपये किमतीचे सोनाटा कंपनीचे हातातील घड्याळ, 2,000 रुपये किमतीचे टायटन कंपनीचे घड्याळ असा एकूण 38,000 रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने नेला असल्याची तक्रार करकंब पोलीस स्टेशनमध्ये नुकतीच दाखल झाली आहे। पुढील तपास करकंब पोलीस करीत आहेत। मात्र बाजारातून मोबाईल गहाळ होणे व किरकोळ गाई म्हशी सायकल अशा चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। काही नागरिक तक्रार द्यायला नकोच बाबा अशा पद्धतीने शांत बसत आहेत, परंतु काही दिवसापूर्वी काही घटना घडल्या, त्यांचे काही तपासही लागलेले आहेत। परंतु करकंब पोलीस स्टेशन ज्या हेतूने 27 गावच्या सुरक्षेसाठी स्थापन झाले तो हेतू सफल झाला पाहिजे व नागरिकांना अगदी निर्भय वाटले पाहिजे अशी चर्चा नागरिकातून होत आहे।